ठाकरे यांनी सांगितले की 20चा पाठिंबा त्यावेळेस दिला होता, मात्र आता स्वतः 250 मध्ये सीटा लढवणार. त्याचं त्यांचं म्हणणं की लाडकावर लाडकी बहीण एकत्र आल्याचं पक्ष टिकला असता. आपला पक्ष टीका त्यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांवरती केलेली आहे. बघा, राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे नुकतेच परदेशातून आलेले आहेत. बराच काळ ते परदेशात होते. त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता. बिनशर्ट म्हणजे शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्धवजींनी तेव्हा सांगितलं. म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला. जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झाला आहे. ज्या मोदी शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. यातच सगळं आलं. आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते 288 225 काय ते जागा लढणार आहेत. हे आश्चर्यकारक आहे खरं म्हणजे. पण हा त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या भूमिका आहे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल. अर्थात ह्याच्यावरती फार काही बोलण्यात अर्थ नाही. आता काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीच निर्माण झालेली आहेत.